सुरडकर. तर कशा तुमचं मजेत? ऑब्विसली मजेत ना, कारण की मी पण मजेत, तुम्ही मजेत राहा. हर हर महादेव, राधे राधे. तर गाईस आज मी काजू कतली बनवणार आहे. तर आज मी काजू कतली बनवणार आहे, ती पण कशी माहिती आहे का? हे बघा, मी काजू कतलीला ग्राइंड केलेलं आहे काजूला, आणि मी कढाई घेतलेली आहे आणि त्यात मी टाकणार आहे साखर आणि अर्धा वाटी पाणी. ठीक आहे, आपण स्टार्ट करूया लगेच, कारण मला बिलकुल टाइम नाही आहे. मला पटकन 5-15 मिनिटात त्याचं काजू कतली बनवायची. चला स्टार्ट करूया. काय मी कढाई आहे आणि खाली मी गॅस ठेवलेला. तर याच्यात टाकणार मी अर्धा पाणी. खूप गरम येते. बस इतकुसक पाणी टाकलेलं आहे. आणि ही साखर याच्यात टाकणार आहे आता. ठीक आहे, एकदम चाचणी म्हणून. आणि थोडं कमी झालेलं पाणी, थोडं अजून टाकूया. ठीक आहे, इतकं ठीक आहे. आता इतकं ठीक आहे. मला एकदम पटापटा करायचं, बिलकुल टाइम नाही माझ्याकडं. तर प्रसाद म्हणून बनवायचं आहे मला. तर नाही, चांगलीच बनायला पाहिजे, कारण की चांगलं बनवलं तर खूप चांगलं होईल माझ्यासाठी. पण बनायला पाहिजे. आणि हे बघा, मी काजूला ग्राइंड केलेलं आहे. हे बघा इथं दिसतंय, हे काजूला मी ग्राइंड केलेलं आहे. तर हे बघा, मी इथं पेस्ट केलेली आहे बघा इथं. तर याला मी नीट आता एकदम अशी चाचणी एकदम हे होऊ देते, तेव्हा आपण हे करूया. हे करू. तर गाईस आता मी इथे टाकणार आहे बघा ही पावडर, जी मी बनवलेली आहे. तर ठीक आहे, पावडर आहे ती आता पटापटा मिक्स करणार आपल्याला. याचं बॅटर आता बनतंय. तर गाईस मी काय केलेलं आहे माहिती आहे का? मी काय केलं, म्हणजे मी चुकून व्हिडिओ काढायला विसरले. आय एम सॉरी. तर गाईस मी काय केलं, याच्यात मी ना, म्हणजे जे मी पीठ बनवलं होतं त्याला मी याच्यात मिक्स केलेलं होतं आणि मी आता डायरेक्ट हे केलेलं. आणि मी आय एम व्हेरी सॉरी, मी विसरलेली मध्येच हे काढायला. नाही बघ, मी घी घेतलेलं. जे डीमार्टची आमच्याकडे प्लॅस्टिक होती, त्याला मी बाजूला लावलेलं आहे आणि त्याला असं हे केलेलं आहे, रॅप केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुमचं समजा कोणाचं काय होतं की खूप जास्त पाणी पण जातं. तर टेन्शन घ्यायची, त्यात थोडं अजून हे टाका, तुम्ही काय म्हणतात ते. ठीक आहे, आणि माझ्याकडे दाखवायला साखर केलाय. तर गाईस हे बघा, मी याला असं बॅटर आहे असं ना, म्हणजे हातात यायला पाहिजे असं बॉल म्हणून बनवायचं. हे बघा, ही बॅटर आहे. ठीक आहे, तर याला मी ना आता 5 मिनिटात थंड होऊ देणार आहे. फ्रीजमध्ये बिलकुल नाही ठेवायचं आहे, थंड हवेत ठेवायचं आहे. थंड हवेत ठेवायचं आहे. आणि याला म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतर बेलून मी याला आता ट्रायंगलची शेप देणार. कोणती पण शेप देऊ शकतो, तुमची मर्जी, जी तुम्हाला द्यायची ती. तर माझी शेप द्यायची ती देईन. पहिले याला थंड होऊ देणार मी 5-10 मिनिटं. ठीक आहे, कर मग. तरी कमी कर माकडी. माझ्याकडे इकडं दाखव, माझ्याकडे स्टार्ट बोला. तर गाईच बघा, आता मी काय केलेलं आहे बघा, थोडंसं थंड झालेलं, एकदम मस्त बॅटर झालेलं आहे. तर बघा, माझ्याकडे जी घी आहे ना, आता मी याला वापस लावणार आहे हे खाली, कारण की याचा आता शेप्स कापायचे. तर त्याच्यासाठी मला हे मी नीट लावून घेते याला. ठीक आहे, आणि याला पण नीट असं पिठावाने मळून घेते.
आहे. आता मला नीट ना मळून घेत आहे. ठीक आहे, तर एकदम असं लाडू आणि म्हणजे लाडू झाला ना तर कसा तसं. ठीक आहे, तर हे बघा आता हे मी केलेलं आहे. ठीक आहे, हे आता बॅटर रेडी झालेलं आहे आणि माझ्याकडे हे लाटण आहे. बघा लाटण आहे, मी लाटणे केलेलं आहे. याला पण मी आता ऑइलच हे लावणार आहे, काय घी. ठीक आहे, माझ्याकडे घीचं आहे. हे बघा हे लावलं आहे आणि त्याला आता नॉर्मली स्लोली आता मी याला हे करणार आहे, काय लाटणार आहे. एक सेकंड गाईस, दिसतंय कशी लाटते ते. असं तुम्हाला पण लाटून घेणं आहे म्हणजे इझी तर तुम्हाला पण पडेल आणि मला पण. हे बघा कापते आता मी. हे ना खाली जरा निसरते. एक सेकंड गाईस, एक सेकंड. खाली खाली ना येल्लो कपडा खालती हे झालं ना तर हे याचं तेल लागलं होतं कांदे. ठीक आहे, आता नाही मिसळणार. ठीक आहे, आता हे बघ. ठीक आहे, आता ना तर याला मी एकदम नीटपैकी असं हे करते. ठीक आहे, म्हणजे ना तुम्ही पण तसंच करा जसं मी करते. म्हणजे आणि गाईस खूप सगळ्यांची ना खूप जास्त जणांची चुकी होती की ना खूप जणांचं ना बॅटर खूप पातळ होतं. तर त्याच्यात ना तुम्ही तुमच्या हिशोबाने हे काजू मिक्स करा, काजू. ठीक आहे, हे मी 4-5 जणांपुरती बनवलेलं आहे. तर ठीक आहे, खूप छान बनलेलं आहे. आय लाईक इट दिस. तर आता मी याच्यात कट करणार आहे. ठीक आहे, तर आता हे चाकू आणलेलं आहे मी, छुरी. तर आता याला पण लावणार आहे मी थोडंसं एकदम घी आहे बघ इथं असं असतं आणि एकदम केअरफुली करण्यात. आता मी याला कापते आहे साबण. ठीक आहे, हे खूप सारे जण चुकीचं कापतात पण नाही भाई, एक गलत तर बिलकुल कापायचं नाही. आणि हे खूप जास्तच हे झालेलं आहे पण मला घी जास्त लावावं लागणार कारण की खूप कडक झालेले आता हे. ठीक आहे, कडक व्हायच्या पहिलेच मी आता नीट एकदम कापून घेते. ठीक आहे, म्हणजे हिसाबानं. ठीक आहे, तर हे बघा आता हे बघा कशी शेप्स कपते ना कशीच. आणि थोडंसं हे झालेलं आहे ते काय नाही खूप खूप घट्ट झालेलं आहे ते. ठीक आहे, तर ठीक आहे पकडायचं आहे मला एका हाताने. ओ भाई गॉड, तर काय नाही चला चालतं यार. आणि आता याच्यावर थोडं आपण घी लावून घेऊ. ठीक आहे, या साईडला कारण की मी इथं लावलेलं होतं तर इथं वापस मी घी लावते, अप्लाय करते कारण की जेव्हा मी लावणार तर जरा चांगला बॅटर हे व्हायला पाहिजे. ठीक आहे, तर हे बघा याला मी नीट असं कापून घेते आता. ठीक आहे, हे बघा आता मी याला कट केलेलं आहे. हे बघा किती भारी कपते. एक सेकंड, याचा आता कचरा आय थिंक. हां ठीक आहे, हे बघा आता. हे बघा गाईज सिरियस, हे बघा आता. हे बघा मी कसं कापलेलं, आता स्ट्रेट कापलेलं. आता याला मी वाकडं कापणार. बघा याला आता मी कापते असं ह्या शेपमध्ये. ठीक आहे, ऐक चिपकलं गाईज, हे चिपकलं काय नाही. घी लाव त्याला, घी. हां घी लावायचं, विसरूनच जाते मी बार की घी पण लावायचं. याला पण लाव घी जरा. अरे बघ याला मी लावते तर घी. तर एकदम शेप एकदम मस्त. तर मला माहीत नाही गाईज कसं बनलेलं आहे पण तुम्हाला दिसतं तर टेस्टी. आणि मला तर काय नाही ट्राय केलं तर मी पण ते बेस्ट बनलेलं आहे. मला यकीन नाही होते गाईस की मी खूप भारी बनलेले आहे पहिल्यांदा ते पण. आणि आय डोंट नो याच्या पुढं पण मी बनवणार आहे का नाही पण अशाच बेस्ट रेसिपी तुम्हाला टाकत राहणार हमेशा. ठीक आहे, हे बघा मी कसं मस्त कापती आहे. तर ठीक आहे पुरा आता कापती मेला. खूप ताकद लागते यार, काय घ्यायला ताकद नसली तर काहीच नाही होणार माणसाचं. आता सांगते मी जे पण करणार नाही ताकदीतलं इंसान करा कारण की
याला ताकद लय लागते यार, खूप जास्त ताकद लागते गाईस. तर काय नाही, ठीक आहे. तर माझं झालेलं आहे रेडी. तर त्याने मी पीसमध्ये कापते. हे बघा पीसेस, ठीक आहे. हे बघा काजू कतली माझी बघा. हे बघा ही किती सुंदर काजू कतली आहे. आणि तर गाईस, तर ते मला नीट डेकोरेट करते, मग मी तुमची सांगते, ठीक आहे. तर गाईस मी काजू कतलीला एकदम डेकोरेट केलेलं आहे. तर इतकी सुंदर सुंदर काजू कतली बनलेली माझी. तर गाईस ह्यो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि भेटूया अशा मजेदार ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. आणि माझ्यासोबत माझी बहीण पण आहे. हे बघा, यू कॅन सी दिस का. आम्ही दोघांनी मिळून केलेलं आहे, असं नाही मीच एकटीने केलं, हिने पण केलंय मदत, खूप जास्त मदत केली आम्ही दोघांनी एक दुसऱ्याला. इथं म्हणजे हे काय केलं ना, मी नुसतं ब्लॉग बनवलं. हां, ती ब्लॉग बनवायचं काम केलं, त्याला पण एक मदतच होती. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही बनवला का नाही, ठीक आहे. बाय बाय.